राज्यातील विविध भागांमध्ये आज जे मॉक ड्रिल होणार होतं ते मॉक ड्रिल आता पुण्यात सुद्धा संपन्न झालेलं आहे। पुण्यातल्या काउन्सिल हॉलमध्ये हे मॉक ड्रिल झालंय। ते सोडून पुण्यातल्या पुणे शहर आणि ग्रामीण अशा जवळपास 6 ठिकाणी हे मॉक ड्रिल झालेलं आहे आणि या मॉक ड्रिलमध्ये पुणे जिल्हा प्रशासनाचे विविध विभाग असतील, या विविध विभागांनी समन्वय साधून सगळं कामकाज जे आहे ते केलेलं आहे, रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे। मात्र या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांची। काही शालेय विद्यार्थी असतील किंवा मग महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, एनसीसी एनएसएस चे विद्यार्थी आहेत, त्यांना सुद्धा या सगळ्यामध्ये सहभागी करून घेतलेलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून हे मॉक ड्रिल झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी नेमकं काय करायचं याचं प्रशिक्षण त्यांना सुद्धा देण्यात आलं आणि माझ्याबरोबर असेच काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की त्यांचं हे सगळं प्रशिक्षण नेमकं कसं झालं होतं, त्यांना या मॉक ड्रिल विषयीची काय काय माहिती सुरुवातीला दिलेली होती, काय काय तुम्हाला नेमकं सांगितलेलं होतं आणि तुम्ही आजचं हे सगळं कसं मॅनेज केलं? हिंदी नहीं आती, मतलब मराठी नहीं आती। प्रथमतः आम्हाला सगळ्यांना एकत्रित बोलवलं होतं आणि सगळा पूर्ण जो मॉक ड्रिलची जी घटना घडणार होती ती सगळी आधी सांगितली होती आणि त्यानुसार आमचे काय काय रोल राहणार आहेत आणि आम्ही कशा पद्धतीने हे मॉक ड्रिल परफॉर्म करायचं आहे हे सगळं आम्हाला सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापली जबाबदारी व्यवस्थितपणे पाडली आणि अशा प्रकारे एक संदेश दिला की जर भविष्यात अशी काही घटना घडली तर आम्ही त्या घटनेसाठी तयार आहोत। नेमकं काय काय तुम्हाला सांगितलेलं होतं की असं जर एखादी पॅनिक सिच्युएशन असेल तर तुम्ही विद्यार्थी म्हणून नेमकं काय काय करायचं? आम्ही जी गर्दी जमा होईल, जे नागरिक आहेत जे घाबरले जातील तर त्यांना आधी शांत ठेवायचे, जी गर्दी कमी करायची आणि जे लोक घाबरलेले आहेत, जखमी आहेत त्यांना रेस्क्यू करायचं, जे जखमी आहेत त्यांना ॲम्ब्युलन्सपर्यंत पोहोचवायचं, हे सगळं आम्हाला सांगितलं। तुम्ही कसं सगळं मॅनेज केलं होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही किती लोक होतात? मराठी में। अच्छा, हिंदी में फिर से पूछना क्या बोला? कितने लोग थे आप और कैसे ये सब प्लानिंग हुआ था? पहले से आपको क्या क्या बताया गया था, कैसे इंस्ट्रक्शन? पहले हमें इंस्ट्रक्शंस दिया गया था कि जो भी होगा वो कैसे होगा, कि पहले एक बॉम्ब ब्लास्ट होगा, उसके बाद इवैक्यूएट करने कैसे करना है, पहले सायरन बजेगा, फिर बॉम्ब ब्लास्ट होगा, फिर टीयर गैस आएगा, तो उसके बारे में बताया गया था। फिर आगे की कार्रवाई थी कि ऊपर जाएंगे, एक एक जो भी रूम होगा उसका चेक करेंगे, कोई या फिर कोई है तो उन्हें इवैक्यूएट करना है, उन्हें नीचे लेके आना है, उन्हें फर्स्ट एड में अच्छे से देना और पूरा चेक करना है कि एरिया कॉर्डन पूरा चेक करना है। अगर ऐसी कोई सिचुएशन सच में अगर क्रिएट हो जाए तो आप एज ए स्टूडेंट या फिर आपको जो भी अभी सिखाया गया है उसके मुताबिक आप क्या क्या कैसे करेंगे? फर्स्ट ऑफ ऑल हमें सेल्फलेस होने के लिए सिखाया गया है कि मतलब पहले खुद को हटा के जो सामने जितने भी जनता है पहले उनकी मदद करेंगे, उनको शेल्टर प्रोवाइड करेंगे, उनको जो मतलब जो भी उस से पर्टिकुलर सिचुएशन पे जो भी ज़रूरत होगी हम उनको उस मदद जितनी हमसे मदद हो पाएगी हम उनको उतना मदद करने का प्रयास करेंगे टोटल। और जैसा कि आज आपने देखा कि यहाँ पर इमरजेंसी सिचुएशन जैसा कुछ मतलब प्रयास किया गया कि हम अगर ऐसा होगा तो हम कैसा रिटेलिएट करेंगे, क्या हमारी प्रतिक्रिया रहेगी। तो हमको यही सिखाया गया कि हमारी यूनिट में यही सिखाया गया है कि जैसा भी है पहले कि आपको आर्मी का एक बेसिक है कि टैक्टिस है कॉर्डन एंड सर्च, मतलब आपको कहीं पर भी जाना है पहले आप उस एरिया को पहले पूरा घेरना सिक्योर करना पड़ता है ताकि बाहर से कोई ना आए और फिर आपको अंदर देखना पड़ता है कि कौन कौन से क्या क्या कितने सिविलियंस हैं, किन किन को हमको बचाना है और सिचुएशन क्या है, किस हिसाब से हमें प्लान करना है, ये सब हमें आज मतलब एक तरह से सिखाया गया है। नक्कीच हे विद्यार्थी या सगळ्यामध्ये सहभागी झालेले होते। तू काय सांगशील? तू स्वतः या सगळ्यामध्ये सहभागी होतीस, तुम्हाला काय काय शिकवलं हे तर आम्हाला कळलंय, मात्र तुम्हाला आज या सगळ्यामध्ये सहभागी होऊन कसं वाटतं? आम्हाला सर्वांना या मॉक ड्रिलमध्ये सहभागी होऊन खूप आनंद भेटला आहे। आणखीन नॅशनल लेवलला आम्ही काहीतरी योगदान देऊ शकलो याचा खूप आम्हाला अभिमान वाटतो। नक्कीच आपण बघतोय की एनसीसीचे हे विद्यार्थी आहेत आणि प्रचंड उत्सुकतेपोटी हे सगळे विद्यार्थी या मॉक ड्रिलमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यांना जे काही काम दिलेलं होतं ते अगदी चोख त्यांनी पार पाडलं। म्हणजे बाकीच्या ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा जे काही काम करत होत्या त्यांच्या मदतीला हे सगळे विद्यार्थी उभे होते आणि त्यांनी सुद्धा या सगळ्यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला पाहायला मिळाला। त्यामुळे भविष्यात जर अशी एखादी सिच्युएशन क्रिएट झाली, एखादा दहशतवादी हल्ला झाला किंवा कुठलीही इमर्जन्सी सिच्युएशन असेल तर त्यामध्ये नेमकं काय करायचं हे आता या विद्यार्थ्यांना कळलेलं आहे। त्याचबरोबर हे विद्यार्थी आणखी काही त्यांच्या मित्रांना असेल, त्यांच्या कुटुंबाला असतील त्यांना जाऊन शिकवतील। त्यामुळे भविष्यात असे जे काही धोके निर्माण होणार असतील त्या धोक्यांपासून आपण आपलं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचं संरक्षण कसं करू शकतो हे सगळंच मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना सुद्धा आज झालेलं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं
फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच चाटे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. चाटे फाउंडेशन, नो टेन्शन.